जय श्रीराम. ज्ञानेश्वरी भावदर्शन अध्याय 7 आणि ओवी क्रमांक 73 पर्यंत आपला अभ्यास येऊन थांबला होता. चला आपण ओवी क्रमांक 60 ते 73 असा आपला अभ्यास मागच्या वेळेला झाला. हा जो 13 क्रमांकाचा श्लोक, त्रिभिर्गुणमयैर्भावै रेभिः सर्वमिदं जगत् मोहितं नाभिजानाति मामेभ्य परमव्ययम्. हे आपण समजून घेत होतो की या त्रिगुणात्मक पदार्थांनी हे संपूर्ण जग झालेलं आहे. 3 गुणांनी हे संपूर्ण जग बनलेलं आहे. आपण बऱ्याच वेळा बघितलं. त्रिभिर्गुणमयैर भावैः, गुणमयैः भावैः एभिः सर्वम इदम जगत, असं पदच्छेद आपण त्याचा बघितला होता. पण भगवंत म्हणतात आहे की मी परमात्मा, मी कसा आहे तर मामेभ्य परमव्यय, मी परम आहे, मी अव्यय आहे. परमचा अर्थ विशेषतः आपण मागच्याला बघितला होता. कारण परम याचा अर्थ श्रेष्ठ असाही होतो, तोही योग्य आहेच. पण विशेषतः इथे संदर्भाप्रमाणे आपण परमची व्याख्या बघितली होती की परम याचा अर्थ विलक्षण असाच अर्थ आचार्यांनी केलेला आहे. आणि विलक्षण याचा अर्थ विलक्षण, लक्षणांशी न जुळणारा आपण ज्याला म्हणतो, किंवा विरोधी लक्षणांचा असाही त्याचा अर्थ होतो. त्यामुळे हे जे संपूर्ण जग 3 गुणांनी तयार झालेलं हे कसं आहे तर हे हे विनाशकाली, हे विनाश पावणार आहे, हे बदलणार आहे. त्याला शास्त्रीय शब्द व्यभिचारी असा आहे. असं हे सगळं जग, या जगातले यच्चयावत पदार्थ जे आहेत ते बदलणारे आहे, ते विनाशशील आहे, ते कधी ना कधीतरी ते उत्पन्न होतात म्हणून ते संपणारे आहेत. हे जे सगळं वर्णन या जगताला लागू पडतं, तसा मी नाही असं भगवंत सांगतायत. आपला विषय तो सुरू आहे की विलक्षण याचा अर्थ काय, म्हणजे कोणत्या लक्षणांशी मी जुळत नाही हे पहिले सांगावं लागेल. विलक्षण सांगून नुसतं असं म्हणजे अर्थ लागत नाही. तर ती लक्षणं थोडक्यामध्ये म्हणजे या मायेची लक्षणं, या 3 गुणांची लक्षणं, या संपूर्ण जगताची लक्षणं ही जी आहेत त्याच्याहून मी वेगळा आहे. आणि म्हणून ते सांगताना विलक्षण आहे, मी अव्यय आहे, ज्याला व्यय नाही असा मी आहे. पण यातला महत्वाचा विचार आपण बघितला होता 13व्या श्लोकातला की मोहितम नाभिजानाति. आपण मागच्याला तो बराच विचार केला की इतकं सगळं वर्णन झाल्यानंतर भगवंतांनी या 3 गुणांच्या भावाचा विचार का आणला 12व्या श्लोकामध्ये. तर हे सांगण्यासाठी की मोहितम न अभिजानाती, की का म्हणून मला हे संपूर्ण जग ओळखत का नाही. बहुतांश, संपूर्ण म्हणण्यापेक्षा बहुतांश लोक मला का ओळखत नाही, मला माझं दर्शन त्यांना का होत नाही. हा यातला मुख्य विषय ते म्हणजे मोहितम नाभिजानाति. आणि माऊलींचे 1-2 ओव्या आपण उजळणीचा आत्ताचा भाग म्हणून त्याचा उल्लेख करूया.
की परी उदकी झाली बाबुळी, जसं पाण्यामध्ये शेवाळ व्हावं. सुंदर दृष्टांत माऊलींनी दिला होता की पाण्यामध्ये जसं शेवाळ तयार होतं आणि मग ते त्या पाण्यालाच झाकून टाकतं. हे जसं असावं अगदी त्याप्रमाणे ही जी तैसी हे माझीच बिंबली, छान शब्द वापरला माऊलींनी. बिंबली म्हणजे सावली, ही जणू काही माझीच सावली आहे, त्रिगुणात्मक सावली आहे ती. बिंबली म्हणजे माझ्या आश्रयाने राहणारी आहे. की मजची आड गोडवली जवनिका जैसी, की ती माझ्याच आड आलेली आहे, तिने मला आवृत केलेलं आहे. आता आवृत केलं आहे म्हणजे काय, हाही आपण मागच्याला भरपूर त्याचा विचार केला. आणि पुढच्या श्लोकामध्ये भगवंत म्हणतात दैवी हेषा गुणमयी, दैवी ही एषा गुणमयी, मम माया दुरत्यया, मामेव ये प्रपद्यन्ते मायामेतान तरंती ते. आपला ज्या श्लोकाचा अभ्यास सुरू आहे तो हा श्लोक क्रमांक 14, आणि त्याच्यावरच्या काही ओव्या आपल्या बघून झाल्या. पुन्हा पटकन एक थोडक्यामध्ये उजळणीचा भाग म्हणून की त्या ही जी माया आहे त्याला, त्या मायेला काही इथे विशेषण लावलेली आहेत. मागच्याला आपण बघितलंच होतं उजळणी असल्यामुळे, पण दैवी म्हटलेलं आहे तिला पहिली गोष्ट. कारण ही जी माया आहे ही दैवी का म्हणून, तर ती देवाची ती आत्मशक्ती आहे, ईश्वराची ती निज शक्ती आहे, म्हणून तिला जो सर्वत्र व्यापून असलेला जो परमेश्वर आहे, ज्याला विष्णू असा शब्द आपण मागच्याला शिकलो, व्यापनोती इथे विष्णू अशी त्याची व्युत्पत्ती आहे, ती त्याची शक्ती आहे म्हणून तिला वैष्णवी म्हणतात, असंही आपण मागच्याला शिकलो. दैवी आहे ही म्हणजे कारण, ते कारण आपण बघितलं की मागच्या आणि या श्लोकाची संगती लावण्यासाठी ही शब्द आलेला आहे. कारण का म्हणून नाभिजानाती मोहितम नाभिजानाती का म्हणून, तर ते सांगतात. ती दैवी आहे ही एषा. एषा याचा अर्थ स्त्रीलिंगी एकवचनी रूप आहे, ते मायेला ही असं म्हणतात आहे, ती नाही म्हणत आहे. खूप बारकावे असतात छोटे, त्याच्यासाठी थोडस काय म्हणतात त्याला, संस्कृतच्या व्याकरणाचंही ज्ञान असावं लागतं. कारण ती ज्याला म्हणतात संस्कृतमध्ये त्याला सा असं म्हणतात, स्त्रीलिंगी शब्दासाठी सा असं सर्वनाम वापरतात. आणि ही म्हणजे आपल्या अनुभवातली, जिचा आपल्याला रोजचा अनुभव आहे, नव्हे प्रतिक्षणी अनुभव आहे. कारण सकाळी उठल्यापासून जाणीवेचा प्रांत सुरू होतो. एकदा बोललो होतो आपण, माया किती सूक्ष्म आहे, जाणीव म्हणजे माया. कल्पना करा माया किती सूक्ष्म आहे. त्यामुळे एषा, सा नाही म्हणायचा, सा म्हणजे दूर कुठेतरी जे आपल्या अनुभवाचा विषय नाही, अशी नाही. ती प्रत्यक्ष रोज अनुभव, प्रतिक्षणी अनुभव, म्हणून एषा. थोडस विषयांतर होईल, पण म्हणून म्हणतात की, आणि आपल्याकडे वेदांचा अभ्यास करण्याची जी पद्धत होती त्याच्यामध्ये पहिले व्याकरणशास्त्राचाच अभ्यास शिकवला जायचा. असो, वेगळा विषय आहे तो. पण आता स्मरण याच्यासाठी झालं की नाही तर आपण वाचून पुढे चाललो जातो, पण हे बारकावे मग त्यातनं सुटून जातात. एषा का म्हणा, सा म्हणू शकले असतो, सा नाही एषा. जवळ आहे, प्रत्यक्ष आहे, अनुभवाची आहे, गुणमयी. गुणमयीचा तर बराच विचार आपण करतोच आहोत. मम माया दुरत्यया, भगवंत स्वतः सांगतात आहे की ही जी माया आहे माझी माया, कारण ती कोणाची आहे, माझी शक्ती आहे ती. ती तरुण जाणं फार कठीण आहे. बरं, नुसतं तरुण जाणं कठीण आहे असं समजून चालत नाही. कारण तसा विचार केला तर हाही आपल्या अनुभवाचा विषय आहे की तरुण जाणं किती कठीण आहे. त्याच्या रोज आपण अनुभव घेतोच आहोत. किती वर्ष झाले आपला, जसा संसार सुरू आहे तसा परमार्थ पण आपला सुरू आहे, विचार केला तर. अजून आपण असं म्हणू शकतो का माया तरुण गेलोय म्हणून? नाही. त्यामुळे नुसतं माया तरुण जाणं कठीण आहे असं बोलून काही उपयोग नाही. मग ती तरुण जाण्याचा उपाय पण सांगायला हवा. मग तोच भगवंतांनी पुढच्या चरणात सांगितलाय, मामेव ये प्रपद्यन्ते मायामेतान तरंते.
की जे सर्व भावानी मला भजतात, जे मला प्राप्त होतात, जे मला शरण येतात, तेच हे माया नदी तरुण जातात. सर्वभूत मोहिनी अतिक्रमंती संसार बंधनात मुच्यंते. आचार्य भाष्य आपण मागच्याला बघितलं होतं. आणि त्याच्याजवळच्या ओव्या आपण मागच्याला बघत होतो आणि 73 क्रमांकाच्या ओवीपर्यंत आलो होतो. पण हे जे भगवंतांना शरण जाणं आहे, हा फार गंभीर विषय आहे. आणि बऱ्याच वेळेला आपण म्हणजे आपल्याला तुम्ही म्हणाल नवीन काय आहे, म्हणजे आपण असं म्हणतो ना, मग आता ते उपाय पण सांगतात आहे, उपाय सांगतात आहे म्हटल्यानंतर आपण लगेच कान टवू करतो, की अरे वा, चला नवीन काहीतरी मिळेल आपल्याला. ते म्हणतात ना तसं शुद्ध मराठीमध्ये क्रॉनिक डिसीज झालेले लोक असतात ते. परंतुच्या काकांनी एका वेगळ्या संदर्भात दिलेला दृष्टांत आहे तो. खूप वर्षांपूर्वी एका प्रवचनात मला आठवतो, पण तो दृष्टांत असा आहे की असे जे क्रॉनिक डिसीज म्हणजे अनेक वर्ष तो रोग सांभाळलेला, जसं आता दमा नावाचा एक रोग आहे समजा, संधिवात आहे समजा, खूप वर्षांचा. तर आपल्याकडे कसं की जसं गावामध्ये नवीन डॉक्टर आले की तो जो रुग्ण आहे, तो पेशंट आहे, शुद्ध मराठीत पेशंट म्हणतो आपण त्याला, तो जसा त्या वैद्याकडे म्हणजे डॉक्टरांकडे लगेच जातो का, कारण अरे नवीन आले म्हणजे त्यांच्याकडे काहीतरी नवीन ज्ञान असलं पाहिजे किंवा नवीन औषध असलं पाहिजे काहीतरी. या श्रद्धेने आपण जसं जातो तसं ही माया तरुण जाण्याचा उपाय आता सांगतात असं म्हणलं की म्हणलं लगेच कान टव करतो. आणि मग भगवंताला शरण झालं की हे तर आम्ही 1000 वेळा ऐकलेलं आहे. होतं की नाही? आपण बोलत नाही या गोष्टी, पण होतात अंतःकरणामध्ये. आणि होतात याचा अर्थ असा आहे की जर हा उपाय मला माहिती आहे, पण अजून माझं काम झालं नाही, विषय तो सुरू आहे. त्याचा अर्थ तो नुसताच माहिती आहे. तो कळला आहे, पण तो वळलेला नाही, असा त्याचा अर्थ आहे. तो शब्दांनी कळला, तो बुद्धीच्या पातळीवर कळला, भगवंतांना शरण जायचं. याच्यात काय कठीण आहे तुम्ही सांगा बरं? भगवंत शब्दाचा अर्थ कळतो, शरण जाण्याचा जो भाव आहे तो कळतो. मग का नाही जमलं आतापर्यंत? इतकं जो सोपं काम आहे, तर का नाही जमलं? हा प्रश्न आहे. आणि बरं, हा उपाय स्वतः प्रत्यक्ष भगवंत सांगतात आहे, त्यामुळे काही बोलता पण येत नाही. अशी आपली पंचायत असते. आणि म्हणून मी जी एक सुरुवात केली की भगवंतांना शरण जाणं हा एक खूप गंभीर विषय आहे. आणि गंभीर याचा अर्थ गहन, खोल, चिंतनीय विषय आहे. आणि थोडंसं आपण वेळ घेऊया. ओव्यांकडे जायचंच आहे, ओव्या त्या संदर्भात पण आहेत. त्यामुळे विषयांतर पण होणार नाही, पण आपल्याला त्याचं नेमकं स्वरूप कळलं पाहिजे. आणि ते स्वरूप कळलं की आपलं कुठे चुकतंय, म्हणजे इतका हा जो उपाय आपल्याला माहिती आहे, अनेक वेळा तो ऐकला आहे, तर जमत का नाही आपलं? आता भगवंतांना शरण जाणं हे खूप व्यापक विषय आहे. तो सगळं आपल्याला आता बघणं शक्य नाहीये. पण एक 2-3 मी तुम्हाला त्या संदर्भामध्ये मुद्दे सांगतो, की आपल्याला अंदाज येईल, की शरण जाणं म्हणजे काय? आणि मग मी खरंच भगवंताला शरण जातो आहे का? अशी स्वतःची परीक्षा करता येईल. 2-3 गोष्टी बघूया आणि पुढे जाऊया. आपल्या आजच्या अभ्यासाकडे वळूया. आता एक उदाहरणार्थ एक ओवी, माझी आवडती ओवी मी नेहमीच सांगतो, ती आपल्या सगळ्यांना माहिती सुद्धा आहे, की "तया सर्वात्मका ईश्वर, स्वकर्म कुसुमांची वीरा, पूजा केली होय अपारा तोषा लागी." एक ओवी तुमच्यासमोर विचारासाठी ठेवतो. कशासाठी? भगवंतांना शरण जाण्याचा भाग म्हणून. तया सर्वात्मका ईश्वरा. कारण आपले काहीतरी समज असतात, की मी भगवंतांना म्हणजे कोणी जर आपल्यापैकी जर कोणाला विचारलं, की तुम्ही भगवंतांना शरण आहात का? त्याचं उत्तर हो असंच येणार आहे. कारण म्हणूनच आपण इथे आपली एवढी महत्त्वाची आयुष्यातली कामं सोडून इथे ज्ञानेश्वरीच्या अभ्यासाला जमलो आहोत. पण मी खरंच आहे का? म्हणजे मला असं वाटतं मी शरण आहे. तर मला वाटणं वेगळं आणि मी खरं शरण असणं वेगळं. त्या दृष्टीने आपण हा अभ्यास करतोय. की तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची वीरा, याचा अर्थ माझ्या हातून घडणारं प्रत्येक कर्म नैकश्चित क्षणमपि जातु तिष्ठत्य कर्मकृत. भगवद्गीता सांगते आपल्याला. आणि सांगण्याची पण गरज नाही, कारण अनुभवाचा विषय आहे पुन्हा,
की प्रत्येक क्षणी आपण कर्मच करतो आहोत. कर्माशिवाय कोणाचीही सुटका नाही, संन्याशाची सुद्धा नाही. आपण कोण? बरं, ज्यांची सुटका आहे ते सुद्धा कोण? भगवंत स्वतः. त्यांना काय गरज आहे? पण करतात ना. काय सांगितलंय? तोही श्लोक आपल्याला पाठ आहे, सोडून देऊ. मुद्दा असा आहे की जर प्रतिक्षणी मला कर्म करावं लागतं आहे आणि ते कर्म जर भगवंताच्या आज्ञेप्रमाणे मी करत नसेन तर मी त्याला शरण नाही. बरोबर आहे? अगदी साधं समीकरण आहे. शुद्ध मराठीत, नॉट अ रॉकेट सायन्स. मग ते कसं करावं सांगितलंय माऊलींनी ओवीमध्ये. तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची विरा. प्रत्येक कर्म मी करत असताना जर मी ते त्या भगवंताच्या स्मरणात करत असेन, त्या कर्माच्या सुरुवातीला प्रारंभी मी त्याचं स्मरण करत असेन, मध्ये स्मरण करत असेन, त्या कर्माच्या अंती मी त्याचं स्मरण करत असेन, मी त्याच्या स्मरणात कर्म करत असेन, मी त्याच्या प्राप्तीच्या उद्देशाने कर्म करत असेन, त्या कर्माचं फल मी त्याला अर्पण करून कर्म करत असेन, तर मला ईश्वर शरणागती समजली. एक ज्ञानेश्वर माऊलींची ओवी सांगितली, समर्थांची एक ओवी सांगतो. या ओव्या ज्या असतात ना, अशा डोळ्यात अंजन घालणाऱ्या असतात, पण आपण कधी त्याच्याकडे तसं बघतच नाही. देवाचे जे मनोगत तेची माझे उचित, इच्छेसाठी भगवंत अंतरू नये श्रीराम. समर्थ म्हणतात. म्हणजे माझं मी आयुष्यातलं कर्म उत्कृष्ट पद्धतीने केल्यानंतर आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे जर ते केलं असेल तर त्याचं फळ मी त्याला अर्पण केलेलं. त्यामुळे आता त्याचं जे काही व्यवहारामध्ये फळ मला मिळणार आहे ते देवाचे जे मनोगत तेची माझे उचित, इच्छेसाठी भगवंत अंतरू नये श्रीराम. काय पाहतोय आपण? देवाला भजणं म्हणजे काय? सर्व भावानी भजणं म्हणजे काय? शरण जाणं म्हणजे काय? एक दोन फक्त ओव्या तुमच्या समोर ठेवल्या. त्याला एक सोपा शब्द परमपूज्य काकांनी एका प्रवचनात वापरला होता. तो म्हणजे नादात राहणं. हा शब्द आपल्याला खूप चांगला कळतो व्यावहारिक माणसाला. नादात राहणं. एखाद्या व्यक्तीला, एखाद्या माणसाला एखाद्या गोष्टीचा नाद असतो, तर म्हणतो तो त्या नादाला लागला असं आपण बोलतो. नादाला लागला याचा अर्थ काय? अखंड त्याच गोष्टीचं अनुसंधान आहे, अखंड त्याचाच विचार आहे, सगळी कर्म त्याच्याचसाठी सुरू आहेत, सगळा पैसा, सगळी शक्ती, सगळा आपला काळ आयुष्याचा तो त्याच गोष्टीसाठी देतो. एखादा कलाकार आहे समजा, तो कलेच्या नादाला लागतो. म्हणजे काय? कला हेच त्याचं जीवन होतं साध्या भाषेत. असं अगदी साध्या भाषेत आता सांगायचं झालं तर भगवंताच्या नादाला लागणे म्हणजे भगवंताला शरण जाणे. आणि मला भगवंताचं स्मरण दिवसातून एकदा किंवा दोनदा कधीतरी होतं. एकदा माझ्या स्वातंत्र्यामध्ये होतं, म्हणजे जेव्हा मी नमस्कार करायला जातो सकाळ संध्याकाळ जी काय आपली वेळ असेल, आणि दुसऱ्यांदा जे होतं ते चुकून जाता येता देवघरात नजर वगैरे पडली, आलं असेल. थोडंसं विनोदाचा अंतर्भाव आहे त्याच्यामध्ये, पण मुद्दा असा आहे की ही माझी अवस्था आहे आणि इकडे आपण गप्पा करतो भगवंताला शरण जाण्याची. कारण भगवंताला असा तो एकदा ठोकला, नमस्कार म्हणतो आपण त्याला, की मग बाकी पूर्ण आता प्रपंच सांभाळायला मी मोकळा दिवसभर. अशी जर माझी अवस्था असेल तर मी भगवंतांना शरण गेलेलो नाही, एवढं नक्की. हे आपण सगळा विचार एवढा का केला, एवढा वेळ घेऊन? कारण जर भगवंतांना जर मी खऱ्या अर्थाने शरण गेलो नाही तर मम माया दुरत्यया, आणि प्रापंचिकासाठी तर खास तोच मार्ग फार जवळचा, फार चांगला आहे. आणि ही जी माया नावाची नदी आहे, कारण तरुण जाणं असा शब्द असल्यामुळे त्याला नदीचं एक दृष्टांत आहे, तर हाच दृष्टांत माऊलींनी घेतलाय. आणि मागच्याला आपण बोललो होतो की एकच दृष्टांत इतक्या ओव्यांमध्ये प्रथमच माऊलींनी, आत्तापर्यंत प्रथम म्हणूया, जो जिथपर्यंत आपला अभ्यास झालेला आहे, इतका सविस्तर तो दृष्टांत खुलवत. आणि तो दृष्टांत आपण बघत होतो, तुम्हाला जर आठवत असेल तर, की
जिये ब्रह्माचळाचा आधाडा, पहिल्या संकल्प जळाचा उभडा, सवेची महाभूतांचा बुडबुडा साना आला, असं माऊली 69 क्रमांकाच्या ओळीत म्हणाली होती. की माया नदी ही कशी आहे, तर ब्रह्मरूपी पर्वताच्या कड्यावरून ही खाली कोसळली. ते जे एकोहम बहुश्याम हा जो वेदांताचा विषय आहे, अध्यारोपाची भाषा आहे, त्याला दृष्टांत देताना माऊलींनी अशी कल्पना केली, जणू काही ब्रह्मरूपी कडा असावा आणि त्याच्यावरून ती नदी, मायारूपी नदी खाली कोसळली आणि ती अनेक रूपांनी पुढे, हा जो पहिला लोट आला म्हटलाय पाण्याचा, तो ईश्वर संकल्प रूपी लोट, एकोहम बहुश्याम. आणि मग तिथून लागलीच काय झालं, पंचमहाभूतांचा लहानसा बुडबुडा सुद्धा आला. हे आपण मागच्याला बघितलं होतं सगळं. योगायोग एक काही महत्वाचं नाही, आपण आठवलं म्हणून सांगतो. मागच्या शुक्रवारी आपलं वाचन झालं आणि दुसऱ्या दिवशी शनिवारी मी इथल्या प्रसन्न मंदिरमध्ये गेलो होतो, देवळामध्ये. तिथे महारुद्र होतं, प्रदोष त्याच्या निमित्ताने. तर तिथे मी बसलो असताना छान समोर पिंड होती महादेवाची आणि त्याच्यावर अतिशय सुंदर दुग्धाभिषेक सुरू होता. आणि तो अभिषेक ते दोन पद्धतीने करत होते. एक वरती तो कलश होता, ज्याच्यातनं धार, संतत धार ज्याला म्हणतो, दुधाची ती होती. आणि त्यांच्याकडे असं एक शिंग होतं, त्या शिंगामध्ये ते पोकळ होतं आणि त्याच्यात दूध ओतून त्यांनी ते अभिषेक करत होते. तर तो अभिषेक घडत असताना दिसायला असं दिसत होतं की अशा लाटांवर लाटा येतात आहे दुधाच्या. काय सांगतोय मी, मी तिथे बसलो असताना मला हे आठवलं. सर्व भावे मज भजलेचे एक उदाहरण सांगतोय मी तुम्हाला. कारण प्रत्यक्ष पिंडीवरनं ती दुधाची लाट येते. पिंड म्हणजे काय, ब्रह्मरूपी कडा. माऊलींचा हा जो दृष्टांत आत्ता आपण वाचला त्याच्याबद्दल बोलतोय. आणि त्या दुधाच्या लाटांवर लाटा येत होत्या, काही अशा त्या मायेच्या लाटा. असं एक सुंदर असं तिथे चित्र मला डोळ्यांनी बघायला मिळालं. असो, आपण 74 क्रमांकाच्या ओवीकडे वळू, म्हणजे आजची ओवी आपल्या अभ्यासाची. रतीचिया बेटा आदळती कामाचिया लाटा, जेथ जीव फेन संघाटा सैंध दिसे. आता मागच्याला आपण 5-6 ओव्या बघितल्या, या मायारूपी नदीचं वर्णन करणाऱ्या माऊलींच्या त्या ओव्या. जर तुम्हाला आठवत असेल, भरपूर माऊलींनी त्याच्यामध्ये छान वर्णन त्याचं केलं. की योग्यांची यमनियमांची नगर ती कशी घेऊन जाते, जेव्हा तिच्यामध्ये महापूर येतो. तिला द्वेषाच्या आणि मत्सराचे वळसे कसे असतात, त्याच्यात प्रमादादी गोष्टींची भोवरे कसे असतात वगैरे, सगळं वर्णन आपण बघितलं. आणि आता पुढे म्हणतात आहे, रतीची या बेटा आदळती कामाची या लाटा, जेथ जीव फेन संघाटा सैंद दिसे. की जिच्या प्रवाहामध्ये स्त्री पुरुषांच्या मैथुन रूपी बेटावर कामविकारांच्या लाटा अखंड आदळत राहतात आणि त्यामुळे जीवरूपी फेसांचा समुदाय पुष्कळच दिसतो. काव्यात्मक वर्णन आहे, रूपकात्मक वर्णन आहे. त्याचा अर्थ साधा आहे की हा अखंड प्रवाह सुरू राहावा. धर्माविरुद्ध भूतेषु कामोस्मी भरतर्षभ, हे आपण मागच्याला शिकलो. ती ईश्वराचीच योजना कशी आहे आणि माया सुद्धा ही त्याचीच शक्ती आहे. त्यामुळे धर्माला अविरुद्ध असलेला काम भगवंतांची विभूती आहे, असं आपण मागच्या जे बघितलं. त्या संदर्भामध्ये आपल्याला ही ओवी बघायची आहे की जीवरूपी फेसांचा समुदाय जो यायला हवा, कारण ही नदी अखंड सुरू राहिली पाहिजे. हे जीव, या जगतामध्ये जीव वारंवार उत्पन्न झाले पाहिजे, हा या नदीचा एक भाविक भाग म्हणून ही ओवी येते. पुढे म्हणतात, अहंकाराची या चळिया वरी मदत्रयाची या उपळिया, जेथ विषयोर्मींच्या आ कळिया उल्लाळ घेती. ज्या माया नदीत अहंकाराच्या धारा सर्व बाजूंनी उड्या घेतात, त्यावर सत्ता, संपत्ती, तारुण्य या 3 मदांच्या उकळ्या येत आहेत आणि जीत पंच विषयरूपी लाटांचे तुषार पिसाटाप्रमाणे स्वैर धावतात. आता इथे आ कळी हा जो शब्द आहे, त्याच्यामध्ये आ आणि कळी असे 2 वेगळे शब्द आहे, असं किंवा असले पाहिजे असं परमपूज्य खंदारकर महाराजांचं म्हणणं आहे. त्यांनी दिलंय कंसामध्ये स्पष्टीकरण की ओवीत माझ्या मते
आकळीया असा एक शब्द नसून आ आणि कळीया असे दोन शब्द आहेत. कारण कळीया म्हणजे तुषार व आ म्हणजे असं म्हणतात उल्लाळ होती किंवा उल्लाळ घेती असे जे शब्द आहे ओवीमध्ये. उल्लाळ याचा अर्थ ते सर्व बाजूंनी उड्या घेतात. उल्लाळ घेणं म्हणजे उड्या घेणं. माया नदीमध्ये काय बघितलं पण आता? अहंकाराच्या धारा सर्व बाजूंनी उड्या घेतात. मग त्याच्या सत्ता, संपत्ती आणि तारुण्य या तीन मदांच्या उकळ्या त्याला येतात आणि पंच विषयरूपी लाटांचे तुषार पिसाटाप्रमाणे स्वैर धावतात. आता हे सगळं वर्णन अनेक ओव्या आपल्या आता येणारच आहेत पुढे, पण ह्या ओव्या श्रवण करत असताना, वाचत असताना आपल्याला काय लक्षात ठेवायचं? आत्ता जे एक 15-20 मिनिटं घेऊन आपण जे एक विवेचन केलं, काय की भगवंताला शरण जाणे म्हणजे काय हे समजून घेतलं आपण. त्याचा एक शेवटचा टप्पा खरं माझा सांगायचाच राहिला. मी 4-5 पद्धतीने 2 ओव्या तुमच्यासमोर ठेवल्या, 2-3 विचाराचे मुद्दे ठेवले. त्या शरण जाण्याचा शेवटचा टप्पा असा आहे की ज्ञानेश्वरीमध्ये एक ओवी येते एका ठिकाणी. तिथे भगवंत म्हणजेच ज्ञानेश्वर महाराज महाराज सुद्धा थोडे कठोर झाले आहेत. तिथे त्यांनी लाज काढलेली अर्जुनाला म्हणतात की तू मला इकडे शरण आला म्हणतोस आणि माझ्याहून भिन्न राहतोस, म्हणजे माझ्याशी एकरूप तू होत नाहीस, हे बोलण्याची तुला लाज कशी वाटत नाही? इथपर्यंत माऊलींनी ईश्वर शरणागतीचा अंतिम टप्पा दाखवून दिलेला आहे. ईश्वराला शरण जाणं, सर्व भावानी भजणं, याचा अर्थ काय? तर अंतिम त्याचा अर्थ हा होतो त्याच्याशी एक रूप होणं. म्हणजे त्याला मी तुला शरण आलो आहे असंही म्हणायचं, मी तुला सर्व भावानी भजतो असंही म्हणायचं आणि जीवभावानी वेगळं राहायचं, या बोलण्याची तुला लाज कशी वाटत नाही असं माऊली म्हणते. पुन्हा त्या विषयाकडे परत जाण्याचं कारण असं की या ज्या ओव्या आपण शिकतो आहोत, या ज्या ओव्या आपण ऐकतो आहोत, हे ऐकत असताना आता जे आपण आता वर्णन ऐकलं उदाहरणार्थ की अहंकाराच्या धारा सर्व बाजूनी उड्या घेतात, त्यावर सत्ता, संपत्ती, तारुण्य या तीन मदांच्या उकळ्या येत आहेत वगैरे वगैरे. तर मला जर ईश्वराला शरण जाणं जमत नसेल, मला ईश्वराला सर्व भावानी भजणं जमत नसेल, तर ते का जमत नाही याची उत्तर आपल्याला या प्रत्येक ओवीच्या माध्यमातून मिळतात आहेत. हे मला याच्याकडे तुमचं लक्ष वेधायचं. ह्या दृष्टीने आपल्याला या ओव्या ऐकायच्या. कारण त्याचा अर्थ तर आपण आता समजून घेतला, बराच वेळ झाला आपलं बोलणं सुरू आहे, पण ते जमत का नाही हे आपल्याला ओव्यांच्या माध्यमातून कळतं. पुढे म्हणतात, उदयास्तांचे लोंढे पाडित जन्म मरणांचे सोंढे जेथ पांच भौतिक बुडबुडे होती जाती, की ज्या नदीत चंद्र सूर्यादिकांच्या उदयस्तांचे लोंढे वरचेवर येतात. थोडक्यामध्ये काळ सरकतोय पुढे, काळ सरकतोय पुढे या वाक्यावरून अजून एक गोष्ट आठवली. पुन्हा का आठवली? ईश्वराला सर्व भावाने भजणं म्हणजे काय? ज्या दिवशी मला असं वाटायला लागेल की अरे, माझ्या आयुष्यातला आजचाही दिवस गेला पण मला अजून भगवंताचं दर्शन झालेलं नाही, असा येतो का कधी विचार आपल्या मनामध्ये? कल्पना करा, असा विचार सुद्धा आपल्या मनामध्ये येत नाही आणि इथे तर अंतःकरण व्याकुळ होणं अपेक्षित आहे की आपल्या सर्वांच्या आयुष्यातला आजचा दिवस संपला, याच्यात कोणीही अपवाद नाही. शुद्ध मराठीत एक्सेप्शन असं म्हणतो आपण त्याला. त्याला कोणीच अपवाद नाही. संपला, पण मला त्याचं काहीही वाटत नाही, कारण माझ्या चित्तात मला नादच लागलेला नाही. साध्या भाषेत मगाशी आपण बोललो, भगवंताचा नाद नाही लागला अजून. मला नाद आहे तो विषयांचा आहे, त्याच्याबद्दल मला खूप वाईट वाटतं की मला आज हवं होतं ते आज नाही मिळालं. ठीक आहे, उद्या तर मिळेल, त्यालाच आशा असं म्हणतात. जी गोष्ट आज मिळाली नाही, जी इच्छा आज पूर्ण झाली नाही, ती उद्या होईल, हा जो विचार आहे त्याला, त्या कामनेच्या त्या रूपाला आशा असं म्हणतात. या आशेच्या पाण्यावर तर हा संसार वृक्ष टवटवीत आहे, त्याच्यातच वर्णन आहे भगवद्गीतेमध्ये. त्यामुळे मला नाद आहे विषयांचा. त्यामुळे आज विषय तृप्ती माझी झाली नाही, पूर्ती झाली नाही, ह्या स्मरणात मी झोपी जातो. पुन्हा सकाळी उठल्यानंतर
त्याच्या मागे धावणं सुरू. आणि मग मध्ये कुठे वेळ मिळाला थोडंसं काहीतरी 10-15 मिनिटं अर्धा तास तर जमलंच कुठे तर भगवंताची काहीतरी एक काका म्हणतात तसं. आणि मग गिरकी गिरकी म्हणजे प्रदक्षिणा म्हणतात त्याला. कारण ती गिरकी मारताना सुद्धा म्हणजे प्रदक्षिणा घेताना करताना सुद्धा माझ्या अंतःकरणामध्ये विषयच असल्यामुळे त्याला गिरकी असं उपहासात्मक शब्द आहे बरं का त्याला प्रदक्षिणेला. तेव्हा सुद्धा माझ्या चित्तात परमेश्वर नसतो. त्यामुळे उदयस्तांचे लोंढे काळ चाललाय सरून पण मला असं कधीही वाटत नाही, वाईट वाटत नाही ना, मी व्याकुळ होत. जाऊ द्या, मला स्मरण सुद्धा होत नाही की अरे हो, आजचा सुद्धा दिवस माझ्या आयुष्यातला गेला भगवंता, पण अजून तुझं दर्शन नाही. आणि जर त्यालाच शरण जायचं आहे तर शरण जाऊन त्याच्याचकडे करुणा भाकायची की का तू अजून दर्शन देत नाहीयेस. होतं का आपलं? नाही होत. म्हणजे आपण या मायारूपी नदीमध्ये काय खातोय? गटांगळ्या खातोय. आणि असंच आयुष्य जर माझं शेवटपर्यंत सुरू राहिलं तर मी याच्यात बुडणार नक्की. त्या दृष्टीने या ओव्या ऐकायच्या आहे म्हणून पुन्हा एकदा त्या विषयाकडे परत गेलो. उदयस्तांचे लोंढे पाडीत जन्म मरणाचे चोंडे. मग अर्थातच आहे त्याच्यात बुडणं म्हणजे काय आलं पुढे जन्म मरणाचे चोंडे, की जी नदी प्रत्येक ठिकाणी जन्म मरणांचे खळगे पाडीत जाते त्याच्यात मी बुडतो म्हणजे पुन्हा पुढचा जन्म आहेच. मग आपल्याकडे आहेच वर्णन 84 लक्ष देऊन ठेवली आहे संख्या, कारण पुढच्या जन्मामध्ये मनुष्य जन्मच मिळेल याची काही खात्री. कारण ज्याच्यासाठी मनुष्य जन्म मिळाला त्याच्यासाठी मी तो न वापरल्यामुळे शुद्ध मराठीत व्हॉट काइंड ऑफ एन आर्ग्युमेंट आय विल हॅव विथ हू एव्हर आय हॅव टू टॉक टू लेटर ऑन. आलंच लक्षात. त्यांनी जर मला म्हटलं तुला जे दिलं त्याच्यासाठी तू वापरलं नाही, कशासाठी वापरलं? या 4 गोष्टींसाठी वापरलं. कोणत्या? माहित आहे त्या 4 गोष्टी पाठ आहेत आपल्याला, की जे बाकीचे प्राणी पण करतात. मग तुला कशाला हवा हा देह? काय उत्तर असेल आपल्याकडे? काहीच नाही. म्हणून आपण त्या खळग्यामध्ये बुडणार. आणि जेथ पांचभौतिक बुडबुडे, मग त्या नदीत पंचभूतापासून झालेल्या देहादी पदार्थांचे अनेक बुडबुडे उत्पन्न होतात आणि नष्ट होतात. या मायेच्या अफाट पसाऱ्यामध्ये माझा जो देह ज्याचं मला इतकं कौतुक आहे त्याची काय वासलात लावली भामावलीने या ओळीमध्ये. चांगला शब्द नाहीये पण तो मुद्दाम वापरला. का? कारण अति कौतुक असतं मला माझ्या देहाचं, माझ्या स्वतःबद्दलचं, मी आणि माझे प्रचंड कौतुक. म्हणजे एक छान शब्द आहे त्याला, आत्मकेंद्रित जीवन असतं आपल्या प्रत्येकाचं. आत्मकेंद्रित म्हणजे काय? जणू काही संपूर्ण विश्व माझ्या भोवतीच फिरत आहे. मी म्हणजे कोण, मला काय समजले वगैरे, हे जे काही सुरू होतं त्याचा अर्थ असा आहे की जणू काही या विश्वाचा केंद्रबिंदू मीच आहे. आणि माझ्या भोवती हे संपूर्ण समाज, राष्ट्र, संपूर्ण सगळं विश्व फिरत आहे जणू काही. अशा थाटामध्ये आपण जेव्हा जगतो तेव्हा दोन, एक तर ज्ञानेश्वरीचा अभ्यास करावा. मी जसं म्हणालो की जिथे आता काय वासलात लावली आपल्या देहाची कळलं. एक साधा बुडबुड म्हटलेला आपल्याला फक्त या प्रचंड पसाऱ्यामध्ये. आणि नाही तर मी गमतीने नेहमी सांगतो ऍस्ट्रॉनॉमीचा अभ्यास करावा, खगोलशास्त्र, की जिथे पृथ्वी सुद्धा या सगळ्या पसाऱ्यामध्ये धुळीच्या कणा एवढी सुद्धा नाही, इतक्या प्रचंड लक्षावधी तारे ग्रह अशी असलेली एक आकाशगंगा, अशा लक्षावधी आकाशगंगा. कोण आपण? हे खूप चांगल्या गोष्टी आहेत बरं, अहंकार लयासाठी खूप कामात येतात या गोष्टी, त्याचा उपयोग करून घ्यायचा. संमोह विभ्रम मासे, पुढे म्हणतात माऊली, गिळिता ती धैर्याची आमिषे, तेथ देवडे भोवत वळसे अज्ञानाचे. 77 क्रमांकाची ओवी. की ज्या नदीत संमोह, काय म्हटलंय? संमोह विभ्रम मासे, 2 प्रकारचे मासे आहे. रूपक सुरू आहे अजून नदीचं, आपलं माया नदीचं. की ज्या नदीमध्ये संमोह नावाचा एक मासा आहे आणि विभ्रम, काय अर्थ आहे त्याचा? तर ज्या नदीत संमोह म्हणजे धर्माधर्म, म्हणजे धर्म काय अधर्म काय, नित्य काय अनित्य काय, शुद्ध काय अशुद्ध काय, आत्म काय अनात्म काय, सत्य काय मिथ्या काय, यांच्या विचारांचा अभाव जिथे असतो त्याला म्हणायचं संमोह. संमोह म्हणजे साध्या भाषेत मोहित.
आपला श्लोक काय सुरू आहे? मोहितम नाभिजानाति मामेभ्य परमव्ययम, है ना? त्या 3 गुणांमुळे हे सर्व जीव मोहित झालेले आहेत, आणि म्हणून संमोह. आणि मोह जेव्हा होतो तेव्हा काय होतं? धर्म धर्म, नित्यानित्य, शुद्धाशुद्ध, आत्मानात्म, सत्यम सत्यमिथ्य, या विचारांचा अभावच होऊन जातो. अभाव होतो म्हणजे काय? आपल्याला कळत नाही का? कळतं. विस्मरण होतं, लक्षात राहत नाही. का? कारण पुन्हा मगाशी म्हणत बसं, नाद कुठला सुरू आहे? विषयांचा. विषयांच्या नादामध्ये आपण जेव्हा गुंततो तेव्हा ते अनित्य आहे, किंवा माझे जे आहार विचार आचार उच्चार आहे ते धर्मशील वर्तनाचा भाग आहे का अधर्माचा भाग आहे, हे आपल्या लक्षातही राहत नाही ना. आपण त्याचा विचार करत ना त्याची आपण फिकीर करत. त्याला म्हणायचं संमोह. आणि विभ्रम म्हणजे शास्त्र गुरु यांनी उपदेशिलेल्या अर्थाचे विस्मरण. आणि हे 2 दोष हेच कोणी मासे सात्विक धैर्यरूपी आमिषाला गिळून टाकतात, आणि त्या नदीत अज्ञानाचे भोवरे वाकड्या गतीने फिरतात. तेथ देवडे भोवत वळसे अज्ञानाचे, माऊली म्हणते. त्यामुळे संमोह जेव्हा होतो तेव्हा त्याचा एक परिणाम होतो. काय? विभ्रम होतो. हे संमोह आणि विभ्रम याचा जर विचार केला तर त्याच्यामध्ये कार्यकारण भाव आहे. संमोह हे विभ्रमाचं कारण आहे. संगात संजायते कामा, कामात क्रोधो विजायते, क्रोधात भवती संमोह, संमोहात स्मृती विभ्रमा. दुसरा अध्याय सांगतो आपल्याला. आणि मग पुढे स्मृतिभ्रंशात बुद्धिनाशो, आणि बुद्धिनाशात प्रणश्यती. ही जी संघापासून तर विनाशापर्यंतची जी घसरगुंडी भगवद्गीतेने आपल्याला दुसऱ्या अध्यायामध्ये शिकवली, त्याचं इथे आपल्याला अगदी स्मरण होतं. कारण संमोहामुळे काय होत आहे? संमोहात स्मृती विभ्रम आहे की नाही, कार्यकारण भाव. कारण विभ्रमचा आपण अर्थ काय शिकलो? की संमोह जेव्हा मला होतो, जेव्हा धर्माधर्म, नित्यानित्य, शुद्धाशुद्ध इत्यादींचा मला विवेकच राहत नाही, माझ्या विचारांचा तो भागच राहत नाही, आणि मी विषयांच्या मागे धावत सुटतो, आसक्तीमध्ये गटांगळ्या खातो, तेव्हा काय होतं? त्याचा दुसरा अर्थ असा, त्याचा परिणाम असा की शास्त्र आणि गुरु यांनी उपदेशिलेल्या अर्थाचं मला विस्मरण होतं. त्याला विभ्रम असं म्हटलेलं आहे. आणि मग हे मासे इतके बळकट होतात की त्या माशांना पकडण्यासाठी जणू एखादा, आपण जसा गळ टाकतो की नाही मासा पकडण्यासाठी, तो गळच हे मासे गिळून टाकतात. कोणता गळ असतो तो? सात्विक धैर्य रूपी. काय सुंदर माऊलींचे दृष्टांत आहे, तुम्हाला सांगू. म्हणजे याच्यावरच बोलत बसू शकतो आपण 1 तास. इतकं सुंदर आहे. याचं कारण असं आहे, इतकं घेण्यासारखं आहे त्याच्यातून साधक म्हणून, की मला जर संमोह आणि विभ्रमातून वाचायचं असेल तर इथले ते ताबडतोब काय उपाय आहे? सात्विक धैर्य, म्हणजे सत्व गुण. कारण याचा अर्थ स्पष्ट आहे की आता संमोह आणि विभ्रम हे तमोगुण आणि रजोगुणाचे परिणाम आहेत. आणि त्याच्यातून मला जर सुटायचं असेल तर माझ्यासमोर एकच उपाय आहे, तो म्हणजे कोणता? सात्विक धैर्यरूपी. पण माझा तो धैर्यरूपी सत्वगुण जो असतो तो इतका निस्तेज असतो, इतका मिळमिळीत असतो, शुद्ध मराठीत ॲनिमिया झालेला असतो, की त्याला हे विषयरूपी संमोह आणि विभ्रम कधी गिळून टाकतात हे आपल्याला कळत नाही. थोडंफार जे काही धैर्य आपण गोळा करतो श्रवणातून, वाचनातून, हे थोडक्यामध्ये काय, परमपूज्य काकांचा एक छान शब्द आहे प्रवचनात आलेला, मला आठवतो, आपली साधना ऑक्सिजनवर असते. आता आता कळलं असेल काय म्हणायचं. साधना ऑक्सिजनवर असते आणि परमार्थ एकदम पुष्ट, आपला प्रपंच एकदम पुष्ट असतो आपला, आणि साधना म्हणून परमार्थ ऑक्सिजनवर असतो. म्हणून आपण गटांगळ्या स्वाभाविकपणे या माया नदीमध्ये खातो. भ्रांतीचेनी खडुळे रेवले आस्थेचे अवगाळे, रजोगुणाचेनी खळाळे स्वर्गुगाचे. माऊलींनी सुद्धा इतक्या ओव्या
आपण मगाशी बोलल्याप्रमाणे या एका रूपकाला वापरलेल्या आहेत. त्या कशासाठी? तर या माया नदी जी आहे की जिचा आपण रोज अनुभव घेतो आहोत. आपण बघितलं तिचा एषा हा शब्द का आला त्याचा विचार केला आपण श्लोकामध्ये. रोजच्या अनुभवातली असून ती तरुण जाणं किती कठीण आहे सांगणं सुरू आहे. म्हणून इतक्या ओव्या त्याच्यासाठी माऊलींनी वापरलेल्या. कल्पना करा. आणि विविध पद्धतीने विविध रूपकं आपल्यासमोर मांडून प्रत्येक ओळीत आपल्याला शिकवण्याचा प्रयत्न सुरू आहे. आता या ओळीचा अर्थ आहे 78 क्रमांकाची, की ज्या माया नदीत भ्रमाचा गढूळपणा आहे, भ्रांतीचेनी खडुळे म्हटलंय. आता ते गढुळे असेल, अपभ्रंश झाला असेल, काही असेल माहिती नाही, पण खडुळे. रेवले आस्थेचे अवगाळे आणि प्रपंच तत्परता रूपी काही गाळाचा आणि काही दलदलीचा भाग आहे. आणि रजोगुणाच्या खळखळाटाने स्वर्ग देखील गरजू लागतो. रजोगुणाचे खळाळे स्वर्ग गाजे. रजोगुण आणि स्वर्ग काय संबंध आहे? काय संबंध? स्वर्ग प्राप्तीची अपेक्षा किंवा त्या अपेक्षेने जो कर्म करतो तो कसा असतो? तो रजोगुणी असतो. आता पूर्वीच्या काळी कर्माचं स्वरूप वेगळं होतं, तेव्हा त्याला यज्ञाचं स्वरूप होतं. पण आज सुद्धा आपण जेव्हा सकाम कर्म करतो, आणि गंमत अशी आहे की याच अध्यायात पुढे श्लोक येणारच आहे, त्याच्यामध्ये भगवंत 4 प्रकारचे भक्त सांगतात. तेव्हा आपण त्याचा जास्त विचार करूया. पण आता उल्लेख करतो फक्त की जो सकाम भक्त असतो, भगवंत म्हणतात की 4 प्रकारचे भक्त मान्य केले ना भगवंतांनी, भगवद्गीतेनेच मान्य केलेले. पण असं जरी असलं तरी त्यातले पहिले 2 प्रकारचे भक्त आहेत, त्यांना माझी प्राप्ती होत नाही असं भगवंत म्हणतात. आणि तो संदर्भ आता आपण बघतोय का? कारण रजोगुणाच्या खळखळाटाने स्वर्ग देखील गरजू लागतो. म्हणजे काय? रजोगुणाने म्हणजे सकाम जे असतात ते स्वर्ग प्राप्तीसाठी कर्म करतात, सकामतेने कर्म करतात. आणि त्यांना त्याचं फळ म्हणून काय होतं? स्वर्गप्राप्ती होते. भगवंताची प्राप्ती नाही होत, स्वर्गप्राप्ती होते. आणि आपल्याला माहिती आहे काय? डॉलरमध्ये पैसे संपले की जसं परत जावं लागतं भारतामध्ये, आजच्या काळातला दृष्टांत. तसं तिथली करन्सी संपली. कोणती करन्सी आहे तिथे? पुण्याची. की परत या मर्त्य लोकी यावंच लागतं. न निवर्तनते तो मार्ग नाही आहे. तद्गत्वा न निवर्तनते ते स्वर्गाचं वर्णन नाही आहे, ते भगवंताच्या लोकीचं वर्णन आहे. त्यामुळे मुद्दा असा की रजोगुणाचे खळाळे स्वर्गुगाचे, माऊली म्हणते, तमाचे धारसे वाड सत्वाचे स्थिरपण जाड, किंबहुना हे दुवाड माया नदी. या माया नदीत तमोगुणाचा मोठा प्रवाह आहे. आता रजोगुणाचं वर्णन झालं. पुढे या माया नदीत तमोगुणाचा मोठा प्रवाह आहे आणि सत्वगुणाचा घनवट स्थिरपणा आहे. अधिक काय सांगावे? ही माया नदी तरुण जाण्यास फार अवघड आहे. मम माया दुरत्यया, त्याच्यावरचं हे भाष्य आहे. म्हणजे शेवटी माऊली सुद्धा काय म्हणते की अजून काय सांगावे, माया नदी तरुण जाण्यास फार अवघड आहे. आणि ते किती अवघड आहे हे आपल्या चित्तावरती ठसावं म्हणून इतक्या ओव्या माऊलींनी त्या एका रूपकासाठी नाही ना सांगायचं झालं तर वापरलं. पण या माया नदीमध्ये एक प्रवाह असा आहे ज्याचं वर्णन आत्ताच्या या ओळीमध्ये आलं. सत्वाचे स्थिरपण जाड, की सत्व गुणाचा एक घनवट स्थिरपणा आहे. म्हणजे आपण जर नदीच्या अनेक धारा असतात, अनेक प्रवाह असतात, आपण जर योग्य प्रवाहाला लागलो, काय किती बारकावे असतात पाहिजे एका दृष्टांतामध्ये बोलायचं झालं तर, की योग्य प्रवाहाला लागलो तर आपण योग्य ठिकाणी पोहोचण्याची शक्यता असते. बरोबर आहे? हा आता आपल्या अनुभवाचा विषय. पण असं जरी असलं तरी तोही प्रवाह सोडावाच लागतो, कारण माया म्हणजे नदी जर तरून जायची असेल तर प्रवाहाला धरून कसं चालेल? हा झाला अनुभवाचा विषय. आपला विषय काय सुरू आहे? तो प्रवाह जर सत्वगुणाचा असेल तर शेवटी तोही सोडावाच लागतो. म्हणजे काय? त्याही गुणाच्या अतीत व्हावंच लागतं.
पण हे नंतर बोलायचं असतं. आधी पहिले योग्य प्रवाहात येऊ द्या, योग्य धारेमध्ये तुम्ही या. म्हणजे काय, तमोगुणाचा आणि रजोगुणाचा प्रवाह सोडा. म्हणून त्याला सोन्याची बेडी म्हणतात. आणि बोलताना मात्र अगदी शेवटी बेडीच आहे ना, अरे हो पण ती येऊ तर द्या, असं काका म्हणतात. त्यासाठी ती तमोगुणाची आणि रजोगुणाची बेडी बाजूला सारा, ही येऊ द्या. कारण या बेडीचं वैशिष्ट्य असं आहे की ती आल्यानंतर, या प्रवाहाचं वैशिष्ट्य असं आहे की या प्रवाहाला लागल्यानंतर योग्य ठिकाणी, म्हणजे पहिलं तिरी जिथे पोचायला पाहिजे तिथे तो प्रवाह छान शांतपणे आपल्याला घेऊन जातो. म्हणून म्हणलं, माऊलींच्या प्रत्येक रूपकामध्ये, उपमेमध्ये, दृष्टांतामध्ये इतका विचार करण्यासारखा आहे की हाच दृष्टांत का वापरला असावा. सत्वगुणालाच का बरं योग्य तो प्रवाह म्हटलं. सत्वगुणाचा घनवट स्थिरपणा आहे असं का म्हटलं. स्थिर असलेला एक प्रवाह आहे. त्याच्यातही स्थिर शब्द आहे बरं, स्थिरपण जाड. कारण सत्वगुणाचं ते एक देणं आहे आपल्याला, स्थिरपणा, सातत्य सत्वगुणाचं देणं आहे. चंचलता नसणं सत्वगुणाचं देणं आहे. चंचलता हा रजोगुणाचा गुणधर्म. म्हणजे आपण त्या प्रवाहाला लागलो असा त्याचा अर्थ होतो. पै पुनरावृत्तीची नि उभडे, झळंबती सत्य लोकीचे हुडे, घाये गडबडती धोंडे, ब्रह्मगोळकाचे. आता या माया नदीतील पुनरावृत्तीची उसळी सत्य लोकाच्या बुर्जापर्यंत जाऊन आदळते आणि त्या आघाताने ब्रह्मदेवादी गोल आकाराचे धोंडे गडगडत खाली येतात. शुद्ध मराठीमध्ये कोणत्या स्केलवर बोलणं सुरू आहे. ब्रह्मदेवाला सुद्धा गोल आकाराचे धोंडे गडगड खाली येत असं म्हटलं की ज्याने या जगाची निर्मिती केली. का? कारण या माया नदीची जी पुनरावृत्तीची उसळी किती मोठी आहे, ती सत्य लोकाच्या बुर्जापर्यंत जाऊन येते. थोडक्यामध्ये काय, कल्पामागून कल्प, युगामागून युग, कल्पामागून कल्प सुरू आहे. अनादी असा या मायेचा हा प्रवाह आहे. तो कधी नष्ट होत नाही. अव्यक्त नावाच्या तत्वामध्ये ती बीज रूपाने राहते आणि पुन्हा पुढच्या वेळेला जगाची निर्मिती फिरून ब्रह्मदेव कसं जसं करतो, सत्ययुगापासून सुरुवात होते. हे सगळं माऊलींनी एका सुंदर एका रूपकामध्ये, रूपक घेऊन या एका ओवीमध्ये सिद्ध केलं आपल्यासमोर. म्हणून मी म्हणालो, कोणत्या पातळीवरती, स्केलवरती बोलणं सुरू आहे आपल्याला लक्षात येईल. तया पाणियाचेनी वहिलेपणे अजूनी न धरती वोभाणे, ऐसा मायापूर हा कवणे तरी जेलगा. त्या पाण्याच्या प्रवाहीपणाने जो वेग प्राप्त झाला आहे तो अजूनही ब्रह्मादिक देवांना अडवता येत नाही. म्हणजे पुन्हा तेच सांगणं सुरू आहे की ही अनादि कशी आहे, हिचा प्रवाह कोणालाही थांबवता येत नाही. कोणी जर म्हणेल मी आहे कोण, सामर्थ्यवान, शक्तिवान, फार महान कोणीतरी, नाही थांबवता येत. वेग देवांना अडवता येत नाही, तर मग असा हा माया नदीचा महापूर कोण बरे तरुण जाईल. आता गंमत आहे, हा जर अडवता येत नाही पण हा तरुण जाता येतो, ते सांगणं सुरू आहे. बरं, त्याच्यातही कसे बारकावे, कसे पैलू असतात छान. पुन्हा मी जसं म्हणालो, प्रत्येक दृष्टांताचे अनेक पैलू असतात. कारण प्रवाह अडवणं म्हणजे जणू काही सर्व जीव मुक्त झाल्याचा अर्थ होईल त्याचा, आहे की नाही. आणि तरुण जाणं म्हणजे जो तरुण गेला तो तेवढा जीव मुक्त झाला असा त्याचा अर्थ होईल. त्यामुळे जे जीव भगवंताला शरण आले त्यांनी तरुण तरुण जाणं हा प्रवाह, हे आपण समजू शकतो, ते स्वाभाविक आहे. पण हा प्रवाह मात्र अडवता येत नाही. का नाही अडवता येत, तोही विचार आपण बऱ्याच वेळा केलेला आहे की जेव्हा या जगाच्या संहाराची वेळ येते तेव्हा बीज रूपाने ते जीव अव्यक्त नावाच्या तत्वामध्ये राहून फिरून पुन्हा ते जन्माला येतात पुढच्या जगनिर्मितीच्या वेळेला. पण त्यांचं ते वासनारूपी बीज नष्ट होत नाही. म्हणून तर आपण त्याला अनादी म्हणतो. म्हणून तर हा प्रवाह ब्रह्मादेवांना सुद्धा, ब्रह्मादिकांना अडवता येत नाही असं म्हणतोय ते माऊली म्हणते. बरं, त्याचं काय ऐकल्यानंतर असं वाटतं की ठीक आहे ना, तरुण तर जाता येत आहे ना, नाही अडवता आला तर. एखादा अहंकारी असतो तो म्हणून ठीक आहे मी तरुण जाईल, येतो ना विचार मनामध्ये. कारण पुन्हा जसं आपण म्हणालो मगाशी की
अजून माझ्याबद्दलचे जे समज आहेत ते पूर्णतः दूर कुठे केले आहेत मी. हा विचार बरोबर मौलींनी आपल्या चित्तातला अंतःकरणातला पकडला, म्हणून पुढची ओवी येते, येथ एक नवलावो जो जो की जे तरणो पावो तो तो अपावो होय ते ऐक. म्हणजे या माया नदी संबंधी असे एक आश्चर्य आहे की जो जो तरुण जाण्याचा उपाय करावा तो तो अपायच होतो. तो कसा होतो ते ऐक. आता इथे एक शब्द या ओवीत नाही आहे, कारण पुढच्या ओव्यांमध्ये ते येणार आहे, पण आपण हा शब्द घालून घेत आहे, स्वबुद्धीने. या मायानदी संबंधी कसे आश्चर्य आहे की जो जो तरुण जाण्याचा उपाय करावा, कंसात तो शब्द आपण घालून घ्यायचा, स्वबुद्धीने तरुण जाण्याचा जेव्हा मी उपाय करीन असं म्हणतो, मला जो अहंकार होतो, मला तुम्ही काय समजता, मला काय समजत नाही ज्ञानेश्वर, मला भगवद्गीता समजत नाही असं वाटलं का तुम्हाला? डॉक्टर काकांचं वाक्य प्रवचनातलं, स्वतःच्या बुद्धीच्या गाढवावर बसून. काय वाक्य? स्वतःच्या बुद्धीच्या गाढवावर बसून जो परमार्थ प्रांत पादाक्रांत करायला जातो, त्याच्यासाठी माऊलींनी ही लिहिलेली ओवी आहे. काय? की जो जो तो उपाय करावा म्हणतो तो तो अपायच होतो. बरं, हे काय म्हणूया, किती तर्कशुद्ध आहे ते पण आपण बघू शकतो. वेळ नाही फारसा, पण एक विचार सांगतो कसं तर्कशुद्ध कसं असतं हे सगळं. ही मांडणी जी आहे ती अगदी ज्ञानाच्या दृष्टीने जरी विचार केला, भक्तीचा जरी त्यातला आपण स्पर्श सोडला, तरी ज्या बुद्धीने मी उपाय करायला जातो एखाद्या गोष्टीवरती, ती बुद्धी कशाची झाली आहे हो? म्हणजे असं काही कुठे वर्णन आहे का परमार्थामध्ये, कुठल्या एखाद्या ग्रंथामध्ये, शास्त्रीय, भगवद्गीतेत म्हणा, उपनिषदात म्हणा, की या यच्चे यावत या जगातले सगळे पदार्थ 3 गुणांचे बनलेले आहे, मात्र माझी एकट्याची बुद्धी ही कुठल्या तरी वेगळ्याच पदार्थाची झाली आहे का? असं किती तर्कशुद्ध आहे सगळं? नाही, असं नक्कीच नाही आहे. म्हणजे माझी बुद्धी सुद्धा या जगातल्या सर्व पदार्थांप्रमाणे 3 गुणांचीच बनलेली आहे. मग त्या बुद्धीनी जेव्हा मी उपाय करायला जातो कशावरती, या 3 गुणांच्या पलीकडे जाण्याबद्दल. आलं लक्षात? किती हास्यास्पद ते होतं हे. आपल्याच बोलण्यातून आपण, जसं काका परमपूज्य काका म्हणतात, आपल्याच बोलण्यात बोलणं नसतं, पण हे सुद्धा आपल्या लक्षात येत नाही, कारण मग तेवढा सत्वगुण नसतो, तेवढा आपला अभ्यास नसतो, आपण काय बोलतो हे आपलंच आपल्याला कळत नाही. मग काका ते डॉक्टर असल्यामुळे लगेच आठवण करून देतात की आपलंच बोलणं आपल्याला कळत नसेल तर त्यांच्यासाठी एक खास वेगळं हॉस्पिटल असतं म्हणे, रुग्णालय. आला असेल विनोद लक्षात. तिकडे मग रवानगी होते. थोडक्यामध्ये काय आहे की, म्हणून दुसऱ्या भाषेमध्ये परमपूज्य काका सांगतात की मला असं वाटतं की माझं असं मत आहे की या शब्दांना, या वाक्याला शून्य किंमत आहे परमार्थ. शास्त्राला काय वाटतं, संतांना काय वाटतं, सद्गुरूंना काय वाटतं, इतक्यापुरती फक्त वाटणं बिटणं आहे ते सोडून द्यावं. कारण त्यांची बुद्धी ही ऋतंभरा प्रज्ञा जागृत झालेली असते. त्यांच्या बुद्धीतले संकल्प हे त्यांचे नसतात, ते 3 गुणांचे संकल्प नसतात. म्हणून माध्यम त्यांच्या बुद्धीचं असतं, कारण शेवटी ते आपल्याला शब्दानेच व्यक्त करून सांगतात की नाही ज्ञान, पण ते माध्यम असतं हे लक्षात ठेवायचं. तेवढा एक फक्त बारकावा सांगितला की कसं तर्कशुद्ध असते मांडणी, तेवढं समजून घेण्यासाठी पुढे जाऊया. एक स्वयंबुद्धीच्या बाही रिगाले तयांची शुद्धीची नाही, एक जाणीवेचे डोही गर्वेची गिळीले. आता मौली वर्णन करते, जे स्वतःच्या बुद्धीच्या गाढवावर बसून परमार्थात शिरतात त्यांचं काय होतं, तर काही लोक देव आणि गुरु यांचे सहाय्य न घेता स्वबुद्धीच्या बाहुबलाने तरुण जाण्याच्या इच्छेने माया नदीत शिरले, पण पुढे ते कुठे गेले त्याचा शोधच लागत नाही. वाहत गेले बिचारे, त्यांचं कुठे गेले ते सुद्धा कळलं नाही. बहुतांश बुद्धिजीवी, बहुतांश संशोधक या गटात बसतात. कुठे जातात बिचाऱ्यांचा शोध लागत नाही नंतर. कित्येक शास्त्र पांडित्याच्या डोहात शिरले, पण त्यांना गर्वाने गिळून टाकले, म्हणजे ते सुद्धा बुडाले. आता तसा विचार केला तर नदीमध्ये तुम्ही या खड्ड्यात बुडाले का त्या खड्ड्यात बुडाले याला महत्व आहे? बुडाले ते बुडाले. आपण चौकशी करतो का कुठे बुडाला? बुडाला म्हटल्यानंतर बुडाला, संपला की नाही, तो विषय संपला.
हे बारकावे झाले, त्याच्याशी आपल्याला काय घेणं देणं आहे? तो शास्त्र पंडित त्याच्या डोहात बुडतोय का अजून कुठल्या, हे जे अनेक डोह माऊलीने जे वर्णन केले त्याच्यात बुडतोय? बुडाला हे महत्वाचं आहे आणि आपल्याला त्यात बुडायचं नाहीये, हे त्याच्याहून जास्त महत्वाचं आहे. एकी वेदत्रयाची एक एकी वेदत्रयाची या सांगडी घेतल्या अहंभावाची या धोंडी, ते मद मीनाच्या तोंडी सगळेची गेले. पुढे माऊली म्हणते की कित्येकांनी तीन वेदांच्या सांगडी बरोबर, पुन्हा माऊलींचे दृष्टांत मी जसं म्हणालो फार लक्षपूर्वक करतात. कित्येकांनी तीन वेदांच्या सांगडी बरोबर घेतल्या, पण म्हणजे सांगडी म्हणजे काय म्हणा, लाकडाचं असं काही तरंगण्यासाठी जे आपल्याला लागतं ते, कारण शेवटी वेद घेतलेत त्यांनी सोबत, पण गडबड झाली. कुठे झाली? पण विद्याभिमानाचे धोंडे त्यांच्याजवळ असल्यामुळे ते बुडाले आणि मदरूपी माशाच्या तोंडात पूर्ण गेले. खाली बुडाल्यामुळे मग त्या माशाच्या तोंडात सहज सापडले. म्हणजे खरं वेदांचा आधार घेतला होता, पण वेदांच्या अर्थाचा आधार न घेतल्यामुळे. परमपूज्य काका नेहमी यास्काचार्यांचं एक उदाहरण देतात. त्यांचं ते रूपक जाऊ द्या, त्यांचं रूपक आणत नाही मी वेळेच्या अभावी इथे. पण मुद्दा असा आहे की वेदत्रयाची या सांगडी, की आम्हाला एक वेद संपूर्ण येतो किंवा दोन येतात किंवा तीन येतात किंवा चार येतात, जे काय असेल ते. माझ्यासारखा वेद मंत्र पठण करणारा दुसरा तुम्हाला कोणी शोधून सापडणार नाही. माझे उच्चार, माझी स्मरणशक्ती, हे नसावं का? असावं ना. कारण जर माऊली स्वतः त्याला वेदत्रयाच्या सांगडीच म्हणते, पण गडबड कुठे होतं? त्या वेद पठणाबरोबर जेव्हा त्याच्या अभिमानाचा महान मोठा धोंडा मी बांधून घेतो, तेव्हा तो त्या लाकडाला सुद्धा बुडवण्याचं सामर्थ्य ठेवतो. त्याच्यासाठी माऊलींनी हा दृष्टांत इथे दिला आहे. एकी वयसेचे जाड बांधले, मग मनमथा मन मनमथाची कासे लागले, ते विषय मगरी सांडिले चघळून या, की कित्येकांनी तारुण्याचा नेटले आणि मग मदनाच्या कासेला लागले, पण त्यांना विषयरूपी मगरींनी चघळून टाकले. म्हणजे मागच्या ओवीमध्ये बौद्धिक सामर्थ्याचं वर्णन झालं, या ओवीमध्ये शारीरिक सामर्थ्याचे वर्णन माऊली करते, की कोणाला असं वाटत असेल की काय रग आहे माझ्या अंगामध्ये, अजून जिद्द आहे, लाथ मारीन तिथे पाणी काढीन, परमपूज्य काका म्हणतात. असं एक वय असतं माणसाचं. मग एक वय येतं की जेव्हा जितक्या लाथा मारायच्या तितक्या मारून झालेल्या असतात, जितकं पाणी निघायचं तितकं निघालेलं असतं. पण ते वय येऊन सुद्धा ज्या गोष्टीमुळे मी आधी लाथा मारायला उद्युक्त झालो असतो, ती गोष्ट काही मी सोडत नाही, तो म्हणजे अहंकार. थोडी त्याची धार बोथट होते वयाप्रमाणे, नाही म्हटलं तरी, पण तो जात नाही. कारण अहंकाराचा अंतिम व्याख्या काय आहे? हा देह मी आहे असं जो समजतो. आपल्याला असं वाटतं की हे हे जे वर्णन सुरू आहे ना, की माझं वर्णन नाही, इतरांचं वर्णन आहे. लोकांजवळ असतील अहंकार, माझ्याजवळ तर अजिबात नाही आहे. येणार आहे पुढे, पुढच्या श्लोकामध्ये ती व्याख्या येणार आहे. असुर कोणाला म्हणतात बघूया पुढे जाऊ. आता वार्धक्याच्या तरंगा माझी मतिभ्रंशाचा जरंगा, तेणे कवळी जता ती पैमा चहूकडे, की पुढे ते वार्धक्यरूपी लाटेमध्ये हेलकावे खात बुद्धी भ्रमरूपी पाण्यातील जाळ्यात सापडतात आणि त्या योगाने चहूकडून गुरफटून जातात आणि शोकाचा कडा उपडत, क्रोधाच्या आवर्ती दाटत, आपदा गिधी चुंबिजत उधवला ठाई. अशा पद्धतीने जेव्हा मनुष्य, म्हणजे आपण आयुष्याच्या अंतिम टप्प्याकडे सरकतो, तेव्हा काय होतं तर, आणि पुढे ते शोकाच्या कड्यावर आपटून पालथे पडतात. म्हणजे जर मी भगवंताला शरण गेलो नाही, तर शेवटी काय ठेवलेलं आहे? षड्रिपू ठेवलेले आहे. शोक, मद, मोह, मत्सर, भय, चिंता, क्रोध सगळं ठेवलेलंच आहे. क्रोधाच्या ते भोवऱ्यात सापडतात. पुढे वर्णन आहेच. केव्हा तरी बुडून वर आले म्हणजे त्यांच्या देहाला दारिद्र्य, रोग इत्यादी आपत्तीरूपी गिधाडे टोचित राहतात. या पद्धतीने जर जीवन जगलो, तर शेवटी काय होतं त्याचं वर्णन संत परमपूज्य काका म्हणतात, की संत नेहमी साम दाम दंड भेद
सगळ्याचा वापर करतात. कशासाठी? आपल्याला जागा करण्यासाठी. तेही कशासाठी? त्याच्यामध्ये त्यांचा काही वैयक्तिक स्वार्थ असतो का? नाही. माझ्या शाश्वत हिताची इतकी काळजी संतांना असते, की त्यांच्या जरी लक्षात आलं, की फार मना सज्जना म्हणून जर ऐकत नसेल, तर मग त्याला कधी-कधी असा थोडासा धाक दपटशा करूनही सांगावं लागतं, की जर पद्धतीने आयुष्य जगत राहिले, त्याला आता नदीचंच रूपक सुरू असल्यामुळे प्रवाह पतिताचं जीवन असं म्हणतात. तर त्याचा शेवट कसा होणार आहे, हे आत्तापासून सांगून ठेवतात आपल्याला. म्हणून मी धाक दपटशा म्हणालो, साम दंड भेद. मग दुःखाचेनी बरबटे बुंबले, पाठी मरणाचे रेवे रोवले, ऐसे कामाचे कासे लागले, ते गेले वाया. मग दुःखाच्या चिखलाने माखले जातात. नंतर मरणाच्या गाळात फसतात. अशा प्रकारे जे लोक मदनाच्या कासेला लागतात, ते वाया जातात. एक पुढे थोडं वेगळं वर्णन आपल्यासमोर मौली ठेवतात आहे. 89 क्रमांकाची ओवी आहे, की एकी यजन क्रियेची पेटी बांधोनी घातली पोटी, ते स्वर्ग सुखाच्या कपाटी शिरकोनी ठेले. कित्येकांनी माया नदी तरुण जाण्याकरता यज्ञक्रियेची पेटी पोटाला बांधून घेतली. वर्णन केलं. नदी तरुण जाण्याचा अजून एक उपाय आहे. काय? जसं पूर्वीच्या काही नाही का विहिरीत उतरायचे, भोपळा बांधायचे न बुडण्यासाठी. तसं एक पेटी बांधून घेतली. कोणती? तर इथे त्याला जणू काही ती यज्ञक्रियेची पेटी आहे असं माऊली म्हणते. रूपक आहे बोला. पण त्यांनी काय झालं होतं, ते मृत्यूलोक कसा तरी तरुण गेले. त्या नदीतला एक प्रवाह म्हणूया तो मृत्यूलोकाचा जो आहे. ते तरुण गेले, पण पुढे अडकलेच ते. कुठे? पुढे स्वर्ग सुखाच्या कपारीत शिरून तेथेच अडकून राहिले. मगाशी आपण जे बोललो ते. आणि मग कधीतरी ती पेटी सुद्धा फुटणार आणि मग पुन्हा या मृत्यू लोकाच्या पुन्हा त्या प्रवाहामध्ये हे अडकणार. थोडक्यामध्ये काय आपण शिकतोय? माऊली काय सांगते? सकाम कर्म केल्याने काय घोटाळे होतात. एकी मोक्षी लागावयाची या केला कर्म बाह्यांचा भरवसा, परी ते पडिले वळसा विधी निषेधांच्या. आता हे एक प्रकारचे झाले भक्त. आता दुसऱ्या एका भक्तांचं वर्णन करतात, की कित्येकांनी मोक्षाच्या पैलतीराला लागण्याच्या आशेने वेद प्रतिपादित कर्मरूपी बाहूंच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवला, पण ते विधिनिषेधांच्या वळशात पडले. म्हणजे वेद तर घेतले त्यांनी सोबत, पण वेदांचा जेव्हा कर्मप्रतिपादक अर्थ केला जातो, केवळ विधिनिषेधांच्या त्या ह्याच्यात ते अडकतात, तेव्हा त्यांचं सुद्धा काय होतं, तर ते त्या त्या वळशात सापडतात. ते सुद्धा ही माया नदी तरून जाऊ शकत नाही. आता सगळं वर्णन आपण गेले, आता जवळपास 1 तास झाले ऐकतोय, की कोण कोण नदीमध्ये बुडतात, कुठे बुडतात, का बुडतात, हे सगळं वर्णन आता ऐकलं. त्याचं अजून एक कारण सांगतात, जेथ वैराग्याची नाव न रिगे. म्हणजे एक काय म्हणूया, अप्रत्यक्षरित्या माऊली आपल्याला एक उपाय सुचवते, की आता ही माया नदी तरून जाण्याचा उपाय तो मगाशी आपण ऐकलाच, पण त्याचं ते सांगतात, की जेथं वैराग्याची नाव न रिगे, विवेकाचा तागा न लगे, वरी काही तरो ये योगे परी विपायतो, की ज्या माया नदीत वैराग्याची नाव शिरत नाही. नकारात्मकच मांडणी सुरू आहे, पण त्यातनं आपल्याला एक उपाय कळतोय, की आता ही नदी जर तरून जायची असेल, तर आपल्या सामर्थ्याचं हे काम नव्हे, हे तर आपल्या लक्षात आलं. ना बुद्धीचं सामर्थ्य, ना शरीराचं सामर्थ्य. मग एखादी नाव, होडी आहे ना, कशाची? वैराग्य रूपी. पण ती सुद्धा जेव्हा वैराग्याची नाव शिरत नाही, विवेकाचा वेळू जमिनीला टेकत नाही. वेळू म्हणजे बांबू. तो जो नावाडी असतो त्याच्याकडे एक मोठा बांबू असतो, आपल्याला माहिती आहे, की ज्याने तो दिशा देऊ शकतो. मोठा बांबू, तो अगदी कधी तळाला टेकेल इतका मोठा असतो तो. तर विवेकाचा वेळू जमिनीला टेकत नाही. या उपर अष्टांग योगाने काही तरुण जाण्याची शक्यता असते, पण तो साधक एखादाच असतो. ऐसे तरी जीवाची अंगवणे, ये माया नदीचे तरणे, हे कासयासारखे बोलणे म्हणावे पा. आता हे सगळं वर्णन आपण ऐकलं,
याप्रमाणे जीवाच्या अंगीच्या सामर्थ्याने ही माया नदी तरून जाता येते, हे बोलणे कशासारखे आहे म्हणावे बरे? असा प्रश्न स्वतः महाराजांनी निर्माण केला. आणि कंसात असं दिलेलं आहे, अशी कल्पना करा, कारण आपल्याला माहिती आहे ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी काय केली, सांगितली आहे. सच्चिदानंद बाबांनी ते लिहून घेतलेलं आहे आणि समोर 12, 15, 16 वर्षाचा कोवळा मुलगा तो ज्ञानेश्वरी सांगतोय. सगळी कल्पना मी सांगितलं ना, कसं कसं झालं असेल ते निवाशामध्ये. आणि समोर बसलेले जास्तीत जास्त श्रोतृवृंद आहे, ज्याच्यामध्ये सद्गुरू आहेत, त्यांचे निवृत्तीनाथ महाराज आहेत, वयस्कर सगळी मंडळी आहेत, ज्ञानवृद्ध आहेत, तपोवृद्ध आहेत, सगळे आहेत. त्यांच्यासमोर माऊलीने असा प्रश्न निर्माण केला आणि कंसात दिलाय की असा श्रोत्याला प्रश्न विचारून स्वतःशीच थोडा वेळ विचार केल्यासारखे करून लागली श्री ज्ञानेश्वर महाराज दृष्टांत सांगतात. लगेच पुढच्या ओळीत प्रश्न निर्माण केला की जीवाच्या स्वतःच्या सामर्थ्याने माया नदी तरून जाता येते, हे बोलणं कशासारखं आहे माहितीये, असं म्हणून पुढची ओळी, जरी अपथ्य शिळा व्याधी आकळे साधूंसी दुर्जनाची बुद्धी, की रागी सांडी रुद्धी आली सांती, की सर्व काळ अपथ्य करण्याचा स्वभाव असलेल्या माणसाला स्वसामर्थ्याने रोग जर नष्ट करता आला, किंवा साधू पुरुषाला दुर्जनाची कपटी बुद्धी कळली, किंवा लोभी मनुष्य विनायास संपत्ती जवळ आली असता तिचा त्याग करील. काय सांगतात थोडक्यात, अशक्य असे आपल्याला देतात की हे जेवढं अशक्य आहे तेवढं जीवाच्या स्वसामर्थ्याने ही नदी तरून जाणं अशक्य सांगण्यासाठी दृष्टांत आहे. पुढची ओवी 94 क्रमांकाची, जरी चोरा सभा दाटे अथवा मीना गळ घोटे, ना तरी भेडा उलटे विवसी जरी, जर चोराला न्यायदान करणाऱ्या सभेस शिक्षा देऊन दडपता आले, अथवा लहान माशाला गळ गिळता आला, किंवा भित्रा मनुष्य जर पिशाचीला परतवू शकला, पुढे पाडस वागुर करांडी का मुंगी मेरू ओलांडी, तरी मायेची पैलथडी देखती जीव, हरिणाच्या बाळाला जाळे तोडता आले, किंवा मुंगी मेरू पर्वत ओलांडी, तर इतकी उदाहरणं दिली. यातली एखादी गोष्ट जर घडणं शक्य असेल तर सामान्य जीव माया नदीचा पलीकडचा काठ बघू शकेल. कंसामध्ये आपण स्वसामर्थ्याने असा शब्द घालून घ्यायचा, कारण विषय तो सुरू आहे. थोडक्यामध्ये काय शिकायला मिळते आपल्याला, स्वसामर्थ्याचा प्रांत नाही, हा माझ्या बुद्धीचा प्रांत नाही, कारण माझी बुद्धी सुद्धा कशी आहे, त्रिगुणात्मक आहे. आणि त्रिगुणात्मक बुद्धीनी, विषय वासनेनी भरलेल्या बुद्धीनी, भ्रमित बुद्धीनी, अज्ञानपूर्ण बुद्धीनी मी जेव्हा काही उपाय करायला जातो तेव्हा ते या 3 मायेच्या प्रांतातलेच ठरतात. आणि 3 गुणांनी, 3 माया नाही, 3 गुण, 3 गुणांनी युक्त ही जी माया, ही माझ्या बुद्धीने तरून जाण्याचा विषय नाही, हे अगदी समजायला तसं सोपं आहे. कठीण काय आहे, भगवंताला सर्व भावाने भजणं कठीण आहे. आणि त्याचा आपण भरपूर विचार आज सुरुवातीच्या 20 मिनिटात केला. आज आपली वेळ झालेली आहे आणि हाच विषय पुढच्या 2 श्लोकांमध्ये आणि पुढे जी प्रसिद्ध ओवी ज्ञानेश्वरीत येणार आहे की जे सर्व भावे मज भजले, जे एकच लीला तरले सर्व भावे मज भजले, तया ऐलीच थडी सरले मायाजल. सुंदर भगवंताला शरण जाण्याची मार्मिकता सांगणारी जी ओवी आहे, त्या ओवीचा फक्त उल्लेख करतो आणि आज आपल्या चिंतनाला इथे विराम देतो आणि चिंतन पुष्प सद्गुरूंच्या चरणी अर्पण करतो. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.